कोल्हापूरच्या सिद्धार्थनगरमध्ये 2 गटात वाद झालाय। फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनावरून या 2 गटांमध्ये हा वाद झाल्याचं कळतंय। भारत तरुण मंडळ प्रणित राजे बागासवार हा फुटबॉल क्लबच्या 31व्या वर्धापन दिनाच्या मिरवणुकीमध्ये या वादाला सुरुवात झाली। सिद्धार्थनगर भागात काही काळ यामुळे तणावाची स्थिती होती। या घटनेत 5 पोलिसांसह 8 जण जखमी झाल्याचंही कळतंय। तर काही गाड्यांची सुद्धा तोडफोड केल्याचं आपण पाहतोय। पोलिसांचा सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, काय सांगाल, काय नेमकं घडलंय आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? नक्कीच कोल्हापूरच्या सिद्धार्थनगर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये एक फुटबॉल क्लब आहे। या फुटबॉल क्लबचा 31वा वर्धापन दिन काल होता आणि याच निमित्तानं मिरवणूक आणि काही कार्यक्रमांचं आयोजन आहे ते केलेलं होतं। मात्र मिरवणुकीसाठी जो काही डॉल्बी लावण्यात आलेला होता तो रस्त्यात आडवा होत होता आणि याचवरून 2 गटामध्ये जोरदार पद्धतीनं राडा आहे तो झाल्याचं बघायला मिळालं। पहिल्यांदा हाणामारी, त्यानंतर दगडफेक आणि या सगळ्याचं नंतर जाळपोळीमध्ये देखील रूपांतर झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं। एकूणच आपण बघतोय की गेले रात्री जवळपास 2 ते 2.5 तास हा सगळा राडा या सगळ्या परिसरामध्ये सुरू होता आणि त्यामुळं या ठिकाणी अजूनही दगडांचा खच आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। त्याचबरोबर जी काही दगडफेक झाली त्यामध्ये वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आणि त्यामुळे वाहनांचं देखील नुकसान झालेलं आहे। एकूणच या सगळ्या घटनेमध्ये 8 जण जखमी झालेले आहेत, त्यामध्ये काही पोलिसांचा देखील समावेश आहे। वरिष्ठ पोलिसांनी काल रात्रीच या ठिकाणी धाव घेऊन दोन्ही गटातील लोकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। या संदर्भात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। मात्र आपण बघू शकतो कशा पद्धतीनं गाड्यांची तोडफोड झालेली आहे। अगदी मोठी मोठी दगडं टाकून ही सगळ्या गाड्यांची तोडफोड आहे ती करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर काल दुपारपासून हा सगळा वाद आहे तो धुमसत होता आणि पोलिसांनी कुठेतरी मग दुर्लक्ष केलं का असा देखील एक प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतोय। कारण या सगळ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होत होती आणि त्यामुळं हा सगळा प्रकार घडला आणि गैरसमजुतीतून हा सगळा प्रकार घडल्याचं पोलिसांकडून जरी सांगण्यात येत असलं तरी काल दुपारपासून या संदर्भात वाद होत होता। मात्र पोलिसांनी कुठेतरी दुर्लक्ष केलं का अशीच आता एक शंका उपस्थित होते असं म्हणावं लागेल। एकूणच आपण बघतोय आता सध्या या सगळ्या परिसरामध्ये राज्य राखीव दलाचे पोलीस आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। नक्कीच या संदर्भातले अपडेट्स भूषण घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। 500 ते 1000 लोकांचा माप दगडफेक वगैरे करत जाळपोळ करत आतमध्ये घुसलेले होते। दंगा करून आमच्या लेडीज वगैरे होत्या त्यांना शिवीगाळी करून असे सगळे जा लागले आणि इथून आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तर 1000 मीटर वरती त्यांचे दगड येत होते। हे दगडाचं लागलेलं आहे बघा। हे अशा रीतीनं आम्हाला इथं मारहाण रात्री जाळपोळ केलेली आहे। त्यांचा आता काही तात्विक कारणामुळे कार्यक्रम होता इथं। आम्ही पोलीस प्रशासनाला लक्ष्मीपुरी डिव्हिजनला आम्ही पत्र दिलं होतं की हा कार्यक्रम असा येण्या जाणाऱ्या वाटेमध्ये त्यांनी हे स्ट्रक्चर उभा केलेलं आहे, ते साधारणतः काढावं किंवा त्यांना सूचना देऊन 1 तास कार्यक्रम करून त्यांनी पूर्ण घ्यावा। पण त्यांना न करता ते स्ट्रक्चर काढल्यामुळे त्यांना राग निर्माण झाला आणि त्या रागातून यांनी इथं कार्यक्रम सेलिब्रेट केला त्यांचा। त्यानंतर त्यांनी त्या तत्वातून त्यांनी दगडफेक केली। अशा प्रकारे कमानीवरती दगडफेक, झेंडा वगैरे त्यांनी पाडून पूर्ण समाजाला अचानकपणे त्यांनी हल्ला केल्यामुळं सर्व लोक भयभीत झाल्यामुळं का नाही अनेक गाड्यांची तोडफोड करत त्यांनी सिद्धार्थनगरमध्ये घुसलीत। ह्या अशा प्रकारे इथं दगड पडलेले आहेत, तुम्ही बघू शकता।